मी पवनराजे सोनवणे एकलव्य संघटनेचा संस्थापक अध्यक्ष। आज खुलताबाद तहसीलमध्ये तहसीलदार साहेबांच्या दालनामध्ये मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये ज्या आदिवासींचे प्रमुख मुद्दे, ज्या मागण्या होत्या त्या संदर्भात चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये पहिला मुद्दा असा होता की ज्या महाराष्ट्रामध्ये आता पावसाचे दिवस आहेत, आमच्या आदिवासींकडे वन हक्क जमिनीचे जे दावे दाखल आहेत ते काही प्रलंबित आहेत, काही कलेक्टरकडे आहेत, पण त्यांच्या ताब्यामध्ये जमिनी आहेत। पण फॉरेस्ट विभागाची लोक या लोकांचा अशिक्षितपणाचा फायदा घेऊन यांचे दावे असताना, सातबारे असताना सुद्धा या लोकांनी झाडे लावण्याच्या नावाखाली मिलिटरी लोकांची कोणती तरी मिलिटरीची एक संस्था आहे, त्या बंदुकीचं धाक दाखवून ह्या लोकांना जंगलाच्या बाहेर हाकलून देण्याचं काम सध्या ह्या खुलताबाद तालुक्यामध्ये आहे। आमच्या असं निदर्शनात आलं की ज्या लोकांचे सातबारे नावावर आहेत, त्या सातबारे असताना सुद्धा ह्या लोकांना जमिनीतून हाकलून देण्याचं, मिलिटरी लावून जमिनीतून हाकलून देण्याचं काम केलं आहे। मिलिटरीचं काम काय आहे? देशाच्या बॉर्डरवर काम करण्याचं। पण ही लोक ही नक्षलवादी आहेत का? ही या देशाचे मूळ नागरिक आहेत, हे आदिवासी आहेत। यांच्या नावावर सातबारे असताना सुद्धा फॉरेस्ट विभागाने मिलिटरीच्या खांद्यावर बंदूक ठेवून या लोकांना जंगलामधून हाकलून देण्याचं काम सध्या चालू आहे। त्या संदर्भात आम्ही तहसीलदार साहेबांकडे चर्चा केली आणि त्या ज्या स्मशानभूमी असतील, गायरान जमीन असेल, वन जमीन असेल, गाळपेरा असेल, या जातीचा दाखला, त्यांना जातीच्या दाखल्याला अनंत अडचणी ह्या आदिवासी बांधवांना येतात। आता शाळेचे दिवस आहे, शाळा चालू झालेल्या आहेत। आमचं म्हणणं आहे की शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांना तरी तत्काळ कास्ट सर्टिफिकेट दिलं गेलं पाहिजे। जर ह्या आमच्या प्रमुख मागण्या पूर्ण नाही झाल्या तर 15 दिवसामध्ये आम्ही हजारोच्या संख्येने एकलव्य संघटनेच्या मार्फत आम्ही भव्य मोर्चा या तहसील समोर काढणार आहोत। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।